हाय हॅलो नमस्कार. मराठी आई या आपल्या यूट्यूब पेजवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मराठी आई या यूट्यूब पेजवरती आपण नेहमीच पॅरेंटिंग टिप्स, प्रेग्नन्सी टिप्स आणि बेबी केअर टिप्स याविषयी चर्चा करत असतो. अजूनही तुम्ही मराठी आई या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. उन्हाळ्यात लहान बाळांची काळजी कशी घ्यायची, त्यांना काय खायला द्यायचं याविषयी आपण चर्चा केली आहे. आज आपण गरोदर महिलांनी उन्हाळ्यामध्ये काय काळजी घेतली पाहिजे याविषयी चर्चा करणार आहोत. उन्हाळा खूप तीव्र वाढलेला आहे. लहान बाळांसोबत सर्वांवरतीच याचा परिणाम होताना दिसतो. उष्माघात म्हणा किंवा उन्हाळ्यामुळे येणारी चक्कर म्हणा. मग गर्भवतींना सुद्धा याचा त्रास संभावू शकतो. यासाठी गर्भवती महिलांनी उन्हाळ्यामध्ये काय काळजी घ्यायची याविषयी आपण चर्चा करणार आहोत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे उन्हाळा खूप वाढलेला आहे. अशा वेळी गर्भवती महिलांनी उन्हात जाणे टाळावे. त्याचसोबत गर्भवती महिलांनी सैल, हलके आणि सुती कपडे वापरणे गरजेचे आहे. जास्त अव्वळ जीन्स, लेगिन्स असे कपडे गर्भवती महिलांनी उन्हाळ्यात वापरू नये. जीन्स तर आपल्याला पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये वापरता येत नाही आणि वापरूही नये. गर्भवती महिलांनी दिवसाला 3 ते 4 लिटर पाणी पिऊन स्वतःला हायड्रेटेड ठेवायचं आहे. त्याचप्रमाणे घरी बनवलेले ज्युसेसही तुम्हाला प्यायचे आहेत. उसाचा रस, मोसंबीचा रस, संत्रीचा रस, त्याचसोबत डाळिंबाचा रस तुम्ही पिऊ शकता. घरी बनवलेले मिल्कशेक्सही तुम्हाला शरीर थंड ठेवण्यास मदत करतील. त्याचसोबत ताक आलं, लस्सी आली, दही आलं यानेही तुमचं शरीर आतून थंड राहील. तुम्हाला उन्हाळ्यामध्ये प्रॉपर आराम करायचा आहे. जास्त शारीरिक कष्टाची कामे करणे टाळायचे आहे. त्याचसोबत तुम्हाला हलकी, सैल चपल्या म्हणजेच पादत्राणे वापरायची आहेत. जास्त अव्वळ, उंच टाचेची किंवा रबरी चपल्या तुम्हाला उन्हाळ्यामध्ये वापरायच्या नाहीत. कारण उन्हाने अशा चपल्या गरम होतात आणि तुमच्या पायामध्ये हीट जनरेट होते. त्याचसोबत तुम्हाला संध्याकाळी झोपताना पायाच्या तळव्यांना तेलाने मालिश करायची आहे. आपल्याला आपल्या पोटावर, त्याचसोबत मांड्यांवर कोरफडीचा गर, त्याचसोबत खोबरेल तेलाने मालिश करायची आहे. कारण उन्हाळ्यामध्ये काही मुलींची त्वचा कोरडी पडते, जेणेकरून आपल्याला स्ट्रेच मार्क्स उठतील आणि ह्या गोष्टी अवॉइड करण्यासाठी आपल्याला पोटावर, मांड्यांवर, नितंबावरती, त्याचसोबत चेस्टवर कोरफड आणि तेलाने मालिश करायची आहे. तुम्हाला प्रेग्नन्सीमध्ये बाहेरचं खाणं अवॉइड करायचं आहे. त्याचसोबत तुम्ही उन्हाळ्यामध्ये आणि प्रेग्नन्सीमध्ये नॉनव्हेज जास्त प्रमाणात खाणं टाळायचं आहे. कारण नॉनव्हेज मुळातच गरम असतं आणि त्यात गरमी, मग पोटामध्ये सगळे घटक गरम गरम गेले तर तुम्हाला अपचन किंवा मळमळसुद्धा होऊ शकते. तुम्हाला उन्हाळ्यामध्ये सर्व गुणसंपन्न आणि समतोल आहार घ्यायचा आहे. त्याचसोबत तुम्हाला उन्हाळ्यामध्ये आणि प्रेग्नन्सीमध्ये सर्व प्रकारची फळे, त्याचसोबत काकडी, टोमॅटो, गाजर, रताळी अशा गोष्टींचा समावेश आपल्या आहारात ठेवायचा आहे. तुम्ही काकडीची कोशिंबीर, बीटाची कोशिंबीर, गाजराची कोशिंबीर खाऊ शकता. आता कलिंगडही चांगल्या चांगल्या क्वालिटीचे मिळतात. त्यामुळे तुम्ही आता उन्हाळ्यामध्ये कलिंगड खायला सुरुवात करायची आहे. आंबेसुद्धा आता लवकरच आंब्यांचा सीझन चालू होईल. तुम्हाला आंबेही खायचे आहेत. पण लक्षात घ्या, आंब्यांमध्ये हीट जास्त प्रमाणात असते. तुम्हाला आंब्यांचं सेवन अति प्रमाणात करायचं नाही. अजून एक गोष्ट आणि महत्त्वाची इंटरेस्टिंग टिप, जर तुमच्या पायावर सूज येत असेल तर तुम्ही पाय थोडे उंचावर ठेवून झोपावे. जसं की तुमच्या पायाच्या खाली उशी घ्यावी, जेणेकरून तुमच्या पायावरची सूज कमी होईल. उन्हाळ्यामध्ये तुम्हाला हलके हलके व्यायाम करायचे आहेत. तुम्ही अति उन्हात जाणार नाही आहात, त्यामुळे तुम्ही गवतावरती अनवाणी पायांनी चालावे, जेणेकरून तुमचा स्ट्रेस कमी होईल, अंगातली हीट थोडीशी कमी होईल आणि आपल्या शरीराला गारवा मिळेल. त्यामुळे आपल्याला गवतावरती अनवाणी पायांनी चालायचे आहे. तर उन्हाळ्यामध्ये तुम्हाला उष्माघाताचा किंवा चक्कर येणे, मळमळ होणे असा जर त्रास होत असेल तर लवकरात लवकर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. उन्हाळ्यामध्ये तुम्ही हलके हलके एक्सरसाइजेस करू शकता. त्याचसोबत वॉकिंगही करू शकता. पण तुम्हाला उन्हापासून आपल्याला वाचवायचे आहे. आपल्या शरीरात एनर्जी मेंटेन ठेवण्यासाठी तुम्हाला दिवसातून 2-3 वेळा थोडे थोडे जेवायचे आहे. तुम्ही काय करता, सकाळी एकदा
भरगच्च जेवून घेता आणि मध्ये आधे थोडेसे फ्रूट्स वगैरे खाता, तर असे न करता तुम्हाला दिवसातून 2-3 वेळा थोडे थोडे जेवायचे आहे. जेणेकरून तुमच्या शरीरात एनर्जी मेंटेन राहील आणि तुम्हाला अशक्तपणा, वीकनेस, ताप किंवा उष्माघाताचा त्रास होणार नाही. तर डिअर लेडीज, तुमच्या लक्षात आलंच असेल की प्रेग्नन्सीमध्ये एवढ्या कडक उन्हापासून कसे आपल्याला वाचवावे. आशा करते की ही नवीन व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडली असेल. थँक यू.